माझे बालमित्रांनो, माझं नाव प्रतीक्षा विठ्ठल जाधव। आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला हे अमूल्य स्वातंत्र्य मिळाले। या स्वातंत्र्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आपले सर्व स्वातंत्र्यवीर आपल्या मायभूमीसाठी लढले। ते स्वातंत्र्यवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद हे सगळे आपल्या मायभूमीसाठी लढलेले क्रांतिकारक आहेत। लौजी वस्ताद साळवे यांनी आपल्या इंग्रजांशी लढताना ठार झालेल्या आपल्या पित्याच्या चितेवर हात ठेवून शपथ घेतली की मी आजीवन अविवाहित राहील आणि देशाची सेवा करेल। आणि त्यांनी पुणे येथील संगमवाडीमध्ये आपली पहिली तालीम सुरू केली। तिथूनच खूप क्रांतिकारक बाहेर पडले। ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे सगळे तिथून बाहेर पडले। तसंच नाही का, आपल्या देशामध्ये आपली राजव्यवस्था सगळ्यात खालची होती। आधी 10वी राजव्यवस्था आपली होती, आता आपली राजव्यवस्था 5वी आहे। ह्याचंच कारण की आपला देश आता प्रगतीकडे जातोय आहे आणि आपण ही प्रगती आणखीन वाढवावी। आपण आपल्या देशाला फर्स्ट नंबरवर घेऊन जावे। आणि एकदा अमेरिकामध्ये कोरोना काळामध्ये औषधांची कमी पडली होती, तेव्हा आपल्या अशा महान भारत देशाने त्यांना औषधांची मदत केली। श्रीलंकामध्ये अकाल पडला होता, तेव्हा आपल्या भारत देशाने त्यांना हजारो टन तांदूळ पाठवले। पण नाही का, तरी पण आपला देश आज 5व्या राजव्यवस्थेवर आहे। आपला देश पुढे जावे म्हणून आपणही थोडा प्रयत्न करावे।